हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल चॅनलमध्ये। तर चला, हा व्लॉग शनिवारचा आहे। तर शनिवारी सगळ्यांनाच मासे खाण्याचा मूड झाला होता। तर त्याच्यासाठी आम्ही रोहू या प्रकारचा मासा आणला होता। तर त्याची आम्ही काही करी बनवली, काही फिश फ्राय बनवला। तर फिश फ्राय जो बनवलेला आहे तो आपल्याच चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओवरती त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे। तर तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकता की फिश फ्राय ते सुद्धा खूप छान झालेले होते। तर इथं मी बनवते फिश करी। तर चला, मासे खाणेसुद्धा हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे। तर बहुतेक वेळा आपल्याला डॉक्टरसुद्धा सल्ला देतात की तुम्ही मासे खा असं, कारण की मासे हे डोळ्यांसाठी, स्नायूसाठी आणि हृदयासाठी, मेंदूसाठी सुद्धा खूप चांगले आहेत। तसेच माशामध्ये विटॅमिन डी, विटॅमिन बी, विटॅमिन ई, तसंच लोह, झिंक यांसारखे खनिजे भरपूर प्रमाणात असतात। तर तसेच त्याचप्रकारे माशांमध्ये ओमेगा 3 सुद्धा भरपूर प्रमाणात असतात। त्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा आपली वाढते। तर चला, तर मी तुम्हाला रेसिपी सांगते मी ज्या पद्धतीने केली ती। सगळ्यात आधी मी तव्यावरती कांदे, लसूण, खोबरं, टोमॅटो आणि कोथिंबीर, आलं हे सगळं छान लाल होईपर्यंत भाजून घेतलं आणि त्याची ग्रेव्ही तयार केली। नंतर कढईमध्ये तेल टाकून त्याच्यात ती ग्रेव्ही टाकली आणि मस्त लाल होईपर्यंत परतून घेतली। तर बघा, या पद्धतीने आपण छान मस्त ग्रेव्ही अशी परतून घ्यायची। जे आलं लसणाची पेस्ट, खोबरं जे भाजलेलं असतं ना, तेच मिक्सरमधनं बारीक करून अशी या पद्धतीने ग्रेव्ही केलेली आहे आणि तीच आपण मस्त छान परतून घेतली। तर त्याच्याचमध्ये आपले घरचे जे मसाले असतात, लाल तिखट, काळा मसाला, हळदी, या पद्धतीने मी हे मसाले त्याच्यात टाकलेले आहेत। तर शक्यतो मी बाजाराचे जे मसाले आहेत ते वापरण्यापेक्षा घरचे मसाले छान लागतात। कधी जे रेडीमेड बाजाराचे मसाले असतात त्याचे आपल्याला छातीत जळजळ, ॲसिडिटी होणं हे प्रकार खूप वाढलं जातं। त्याच्यामुळे घरचे मसाले आपले तेच वापरावे। तर छान मस्त मसाले परतून घेतले आणि त्याच्यात पाणी टाकलं। तर ही ग्रेव्ही म्हणजे जी करी आहे, आपण फिश करी बनवणार आहे, ती जास्त पातळसुद्धा करू नये, अशी घट्टसर असली पाहिजे। जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, आपल्याला या पद्धतीने। तर त्याच्यात मीठ वगैरे टाकलं आणि छान उकळी येऊ दिली। त्याच्यातच नंतर आपण हे मासे आहेत ना, मी थोडेसे कडक पद्धतीचे होते, म्हणजे अर्धा जो भाग आहे ना तो आपण फ्राय केलेला होता, त्याचा उरलेला भाग जे तोंडाचा वगैरे तो भाग आहे ना, तर त्याची मी ही ग्रेव्ही बनवलेली होती। तर खूप छान लागते। आणि कारण की मुलांना ग्रेव्ही म्हणजे थोडंसं आपण रस्सा देऊ शकतो आणि जास्तीत जास्त फ्राय केलेले। पण हो, हे मासे खाताना सुद्धा काळजीपूर्वक खावे लागतात, कारण की काटे वगैरे घशात अडकण्याची दाट शक्यता असते। तर बघा, छान पद्धतीने उकळी आली, छान मी ताट तयार केलं। तर याच पद्धतीने माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला, तर पुन्हा अशाच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमची काळजी घ्या। आणि बघा, आपलं बोलता बोलता ताटसुद्धा रेडी झालं। ठीक आहे, चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।